गाठ ग या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता दामिनी समोर धैर्याची डेड बॉडी असते, पण दामिनी या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही, कारण तिला ते बघून खूप जास्त भीती वाटत असते. ती बॉडी नेमकी कशी उघडायची याचंच तिला भान नसतं. तरी सावी जी असते ना ती धैर्य करत असते, पण कुणालाही धैर्याला काढून द्यायचं नसतं. म्हणून सगळे बोलतात, ए तुला तुझा नवरा पाहिजे का, ये इकडं तुला दाखवतो नवरा. आणि असं म्हणून तिची खिल्ली उडत असतात. काही जण म्हणतात तर इकडे आता सावी आणि धैर्य हे दोघे एकमेकांपासून दूर झालेले असतात. त्यावर लगेचच ती लोक बोलतात, तुझा नवरा ना या पिंपाच्या समोर आहे. आणि काही लोक बोलतात की या झाडाच्या मागे, काही लोक बोलतात की ते तिकडे पडून आहे, काही लोक बोलतात टेंटच्या मागे आहेत. आणि सगळी सावीची मस्करी करत असतात. इकडे मधुसूदनला टेन्शन आलेलं असतं. तर या सगळ्यानंतर आता तिथे सावी बोलते, प्लीज दादा असं नका करू ना. मधुसूदन भाऊला बोलतो, त्या दामिनीला कॉल करा आणि विचारा कुठे येतं आमचं धैर्य, आणि या सगळ्यामध्ये सावी कुठे आहे म्हणून विचारा. त्यावरती तिथे फोन लावते. तर इकडे आता दामिनी जी असते ना ती बोलते, हा भाऊ इथे आता ती पहिलेच तर फोन उचलायला नाही म्हणत असते, पण केर कसं बसं ती फोन उचलतेस. त्यावर लगेचच भाऊ बोलतात, दामिनी बाई काय ऐकतोय आम्ही ही न्यूज, आणि अंधूरच्या जंगलामध्ये काय झालंय. त्यावर लगेचच तिथे ती बोलते, तुम्ही काळजी करू नका, सावी आणि धैर्य एकदम बराबर आहे. आणि मी सांगतोय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काय आहे ना त्यांच्याकडे रेंज नाही आहे आणि माझं बोलणं झालं आहे. त्यावर लगेच असे त्याचा भाऊ बोलतात, तुमचं बोलणं झालं आहे ना, मग ठीक आहे, एक काम कराल आम्हाला पण त्यांना फोन लावायला लावा. त्यावर तिथे आता ते दोघे बोलतात, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. एकमेकांना सांत्वना देऊन फोन कट करतात. इकडे दामिनी खोटं बोललेली असते आणि हे अवंतीला कळतं. त्यावर ती बोलते, कुणालाही काही एक सांगायचं नाही. हॉस्पिटलमधून कॉल येतो की लवकरात लवकर या एक डेड बॉडी आली आणि ती अंदूरच्या जंगलातून. ते पाहून ती खूप घाबरते. धैर्याची तर नसेल ना, आणि म्हणून ते आता झटपटीने आपलं आवरत असते. तर इकडे ते डेड बॉडीच्या बद्दल ती विचार करत असते. तर या सगळ्यामध्ये धैर्याला त्या लोकांनी एका टेंटमध्ये अटकवून ठेवलेलं असतं आणि ते बोलतात, हे बघ तू आम्हाला सांग, लई पैशाचा माज दाखवत होतास ना, नेमकं तू असा किती पैसा उडवू शकत होता. त्यावर ते बोलतात, मला माझ्या सावीजवळ पोचवा. त्यावर या सगळ्यामध्ये लगेच तू मुखिया बोलतो, काय रे सावी लावलंय. इकडे सावीचं वेळ लागल्याचंच वेळ आलेलं असतं. म्हणजेच काय, ती बिचारी नुसती झटापटा करत असते, पण तिला कुठेही आता धैर्य दिसत नसतो. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आतापर्यंत ती बेहोश, आणि आता डोळे उघडल्यानंतरही तिला धैर्य काही सापडत नाही. हे पाहून ती खूप घाबरून जाते. इकडे आता या सगळ्यानंतर ते मुखियापासून तिथून धैर्य पळण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हात बांधलेले असतात, पण शेवटी कसं बसं तो हात सोडवून घेतो आणि तो निघालेला असतो. इकडे आता तो दूरवर पळत असतो, पण त्याच्या मागे काही ना काही दरोडेखोर लागतात आणि ते बोलतात, याला अजिबात सोडायचं नाही, काही झालं तरी याचा जीव घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. इकडे बिचारी सावी जी असते ती टेन्शनच घेत असते. तिला नेमकं कळत नाही की काय करावं आणि काय नाही. तर आता धैर्य हा पळत असतो, त्याच्या मागे खूप लोक असतात म्हणजे दरोडेखोर, आणि ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. इकडे मुखिया हा त्याच्याकडे दुरून बघत असतो आणि बोलतो, काळजी करायची नाही, सगळं आपल्या लायकीतच होणार. त्यावर मुखियासोबतचा एक माणूस बोलतो, आपण एक काम करूयात ना, ह्याला इथूनच उडवून देऊयात, कशाला त्याच्या घरपर्यंत जायचं. त्यावर लगेच मुखिया बोलतो, काळजी करू नकोस, तो एक क्षण लवकरच येणार. आणि त्यांनी धैर्याला मारून टाकायचा हाच ठरलेला असतो. तर इकडे आता सावी बोलते, दादा प्लीज सांगा ना. ती त्या बाईला बोलते, मला हेल्प करा ना, तुम्ही माझ्याशी बोला तरी, मग आपल्याला कळेल ना. त्यावरती बाई तिला काहीच बोलत नाही आणि हा भाग इथे संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हुकमाची राणी या मालिकेचे एपिसोडसुद्धा आम्ही रोज टाकत आहोत, तर ते सुद्धा पाहायला विसरू नका.